नमस्कार, मी विश्वास उटगी. आजचा आपला व्हिडिओ अत्यंत स्पेसिफिक आहे. गौतम अदानी हाजीर हो हे न्यूयॉर्कच्या ईस्टमधल्या एका डिस्ट्रिक्ट कोर्टाने ईमेलवरती समन्स इश्यू केले आहेत. समन्स इश्यू करण्याकरता 14 महिन्यापूर्वी त्यांनी जे प्रयत्न केले ते मिनिस्ट्री ऑफ लॉ अँड जस्टिसने हाणून पाडलेले आहेत. खोटी कारणं, चुकीची कारणं देऊन भारत सरकारने असहकार्य केले गौतम अदानीला वाचवण्याकरता. आता ही समन्स ईमेलने पाठवून गौतम अदानी हाजीर हो हातकडे पडण्याची ही वेळ आल्यानंतर बाजार गडगडलाय. त्याकरता हा आजचा व्हिडिओ आहे. नीटपणे ऐका, निर्णय करा की भारतीय अर्थव्यवस्था संकटात का आहे. गौतम अदानी यांना अमेरिकेमध्ये आता समन्स इश्यू झालेले आहेत. ते भारत सरकारला त्यांनी समन्स गौतम अदानींना फिजिकली न दिल्यामुळे त्यांना ईमेलवरती पाठवण्यात आलेत आणि ही शेवटची फायनल वॉर्निंग आहे. त्यामुळे घबराट झालेली आहे. या घबराटीचा परिणाम भारताच्या शेअर बाजारावरती झालेला आहे. भारतात गौतम अदानीच्या 10 कंपन्यांचे एकूण मार्केट कॅपिटलायझेशन 20 लाख कोटीपेक्षा जास्त आहे. या 20 लाख कोटीपेक्षा जास्त मार्केट कॅपिटलायझेशन मधून आता 1.4 लाख कोटीचे शेअर फक्त हा ईमेल आल्यानंतर कोसळलेले आहेत. घबराट वाऱ्याच्या वेगाने पसरलेली आहे. अदानींना अमेरिकेच्या धर्तीवरती पाऊल ठेवल्यानंतर त्यांना अटक होणार म्हणून त्यांना 14 महिने गेली. ज्या पद्धतीने न्यूयॉर्कच्या डिस्ट्रिक्ट कोर्ट जे आहे, न्यूयॉर्क ईस्ट डिस्ट्रिक्ट कोर्ट यांनी जे समन्स गुजरातच्या न्यायालयामार्फत आणि मिनिस्ट्री ऑफ लॉ अँड जस्टिस भारत सरकारच्या मार्फत जे देण्याचा प्रयत्न केला, हे तिथल्या सिक्युरिटी एक्सचेंज म्हणजे आपल्याकडे जी सेबी सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया तसं तिथे सिक्युरिटी एक्सचेंज कमिशन आहे, त्यांनी हे सांगितलंय तिथल्या गुंतवणूकदारांना गौतम अदानीच्या कंपनीने फसवलेलं आहे. कसं फसवलेलं आहे की त्यांनी एक फॉरेन बॉन्ड्स इश्यू केले. त्या फॉरेन बॉन्ड्स इश्यू मध्ये सबस्क्राईब केले अमेरिकेच्या गुंतवणूकदारांनी. त्या गुंतवणुकीचा पैसा भारत सरकारच्या जी मंत्रालय सौर ऊर्जेविषयी काम करतात त्यांच्या अधिकाऱ्यांना लाच देण्याकरता किती 12.5 बिलियन डॉलर्स म्हणजे 265 कोटी रुपयापेक्षा जास्त 2265 कोटी रुपयापेक्षा जास्त कोटी रुपये हे लाच म्हणून त्यांनी दिलेले आहेत गौतम अदानीने. आणि हे अमेरिकन गुंतवणूकदारांच्या पैशातून दिलेले आहेत. आणि म्हणून अमेरिकेच्या कायद्याप्रमाणे अँटी ब्रायबरी ऍक्ट जो आहे त्याप्रमाणे गौतम अदानी आणि सागर अदानी यांना त्यांनी दोषी ठरवलेत. हे सगळे पुरावे सिक्युरिटी एक्सचेंज कमिशन अमेरिकेने गोळा केले. पुरावे गोळा केल्यानंतरच त्यांनी चार्जशीट दिली. चार्जशीट दिल्यानंतर काही उत्तर न्यायालय म्हणून समन्स काढलीत. समन्स पण सर्व झाली नाहीत म्हणून 14 महिन्यानंतर एक विशेष परवानगी न्यायालयाने दिली की आता तुम्ही ईमेल मधून ही नोटीस काढा. अत्यंत फालतू कारणास्तव भारत सरकारने गौतम अदानींना नोटीस सर्व केली नाही. जगातील सर्वात मोठी मदर ऑफ डेमोक्रेसी म्हणणाऱ्या नरेंद्र मोदींची सरकार अदानींना वाचवण्यासाठी लपवण्यासाठी केवढा कटाटूप करते. असो, पण आता मात्र ईमेल वगैरे समन्स दिल्यानंतर जर आले नाहीत तर लोकांमध्ये घबराट निर्माण झाली. गुंतवणूकदारांनी त्यांचे शेअर स्वीकारायला सुरुवात केली आणि 1.4 लाख कोटी फक्त ईमेल आल्यानंतर त्यांचे शेअर विकले गेलेत. समजा एक पाऊल पुढे जा, काय होईल. ही जी काय 20 लाख कोटी हिंडेनबर्गचा प्रश्न आल्यानंतर 10 दिवसामध्ये जवळजवळ 11 लाख कोटीचं मार्केट कॅपिटलायझेशन संपलं होतं फक्त 10 दिवसात. आता पुढचे 10 दिवस बघा काय होणार आहेत. जर गौतम अदानी साधारण गेले नाही, ज्यांचे सगळे पुरावे तिथल्या कोर्टात आहेत, कोर्टाची ऑर्डर आहे ईमेलवरती सर्व करा नोटीस, नाही आले तर अदानी हाजीर हो म्हणून मी 1 वर्षापूर्वी एक व्हिडिओ केला होता. गौतम अदानी हाजीर हो, नाही झाले. आता अमेरिकेचं कोर्ट भारत सरकारला सांगते तुम्ही किती प्रयत्न केलात तर नाही हजर झालं तर काय होईल. होय, काय होईल हा प्रश्न आहे. काय काय होऊ शकतं. बांगलादेशमध्ये काय झालं, तिथून हसीना धावत आल्या आणि भारतामध्ये त्यांना लपवण्यात आलेलं आहे. हे ठीक आहे हो, पण एक तुमचा अमेरिकेचा अध्यक्ष हा व्हेनेझुएलाच्या अध्यक्षांना आणि त्यांच्या पत्नीला त्यांच्या सैन्याला पाठवून फिजिकली उचलून आणतात आणि आपल्या अमेरिकेच्या जेलमध्ये टाकतात. हे घडलेलं आपण पाहतोय. कॅनडा सारख्या देशाला अमेरिकेचं 51 राज्य म्हणून ट्रम्प डिक्लेअर करतात. ग्रीनलँड आम्ही ताब्यात घेऊ असं म्हटल्यानंतर त्यांनी नकार दिल्यानंतर तिकडे लगेच 100% टॅरिफचा रेट लावतात. भारताने आतापर्यंत सहकार्य केलं नाही असं म्हणून 500% टॅरिफ अध्यक्षांनी लावलेलाच आहे ना आपल्याला. त्यातून संपूर्ण भारताची अमेरिकेची निर्यात वाट लागलेली वाट. परिणामी भारतीय निर्यात व्यवस्थेचीच वाट लागलेली आहे आणि संपूर्ण आयातीवरती एवढा खर्च होतोय की आपला फॉरेन एक्सचेंजचा जो काही विनिमय दर आहे डॉलर आणि रुपया याच्यामध्ये रुपया गडगडतोय आणि तो 92 रुपयावरती येऊन थांबलेला आहे एका डॉलरला.
भारतीय अर्थव्यवस्था ही मी मागेच एकदा म्हटलं होतं की सिलोन सारखी होऊ घातलेली आहे, पाकिस्तान सारखी झालेलीच आहे. इतकी वाईट परिस्थिती मोदीच्या विदेश नीतीमुळे झालेली आहे, संरक्षण नीतीमुळे झालेली आहे. आणि पळपुटा पंतप्रधान या देशाला लाभल्यानंतर चीन आणि अमेरिका दादागिरी करतायत. आणि अमेरिकेची दादागिरी आता युरोपच्या 10 देशांवर होती, ते सहन करत नाहीत. कॅनडाचे पंतप्रधान सहन करत नाहीत. कॅनडाच्या पंतप्रधानांचं वक्तव्य डावोसला इतकं प्रभावी आहे की इतके दिवस अमेरिकेशी सहकार्य केलेला युरोप आता अमेरिकेपासून अलग होऊ पाहतोय. नॉर्वे सारखा देश, डेन्मार्क सारखा देश, ग्रीनलँड उभे राहिलेत अमेरिकेशी टक्कर घ्यायला. भारत मात्र पळपुटा निघालाय. एवढी बेइज्जत भारताची झाली आहे. आणि केवळ गौतम अदानीला वाचवण्याकरता हे काय चाललंय. आता गौतम अदानींना कोण वाचवणार. ईमेल आल्यानंतर त्यांच्या शेअर होल्डर्सनी त्यांचे शेअर विकलेत. पण त्याचे शेअर होल्डर कोण आहे. तो सामान्य माणसांकडे काही शेअर होल्डर आहेत, पण त्यांचे शेअर होल्डर बहुसंख्य हे LIC आहे, स्टेट बँक आहे, भारतातल्या राष्ट्रीयकृत बँका आहे, EPF आहे. त्यामुळे आता ज्या व्यक्तींच्या हातात शेअर होते त्यांनी पुढे काय होईल, आता ईमेल आलाय, पुढे काय होईल, शेअर विकून टाकले. पण मुळात तुमचे माझे सगळ्यांचे पैसे बँकिंग व्यवस्थेमध्ये, इन्शुरन्स सेक्टरमध्ये आणि अर्थव्यवस्थेमध्ये जे आहेत ते अदानीकडे त्याचे शेअर्स वरती ठेवण्याकरता, म्हणजे आता जो काही 85-86 सेन्सेक्स मोदी सरकार दाखवत आहे ना BSE मध्ये, NSE मध्ये, ते सगळं तुमच्या माझ्या पैशातून आहेत. ते गडगडते. आपल्या पैशाचा कापूर होतोय, भोगा झालेला आहे. गौतम अदानीवरती एवढा स्टेक त्यांनी टाकला की एक गौतम अदानीचा एक IPO निघाला होता आणि एक बॉन्ड इश्यू केला. LICने 5,000 कोटी एका झटक्यात स्वतःच घेतले. गुंतवणुकीचं कुठं शास्त्र सांगतं की ऑल एग शुड नॉट बी इन द वन बास्केट. पण त्यांनी ते केलं. इतकं LICचे चेअरमन, LICचं बोर्ड, बँकांची बोर्ड हे नरेंद्र मोदी प्राईम मिनिस्टर आणि फायनान्स मिनिस्टर ते मॅडम यांचे गुलाम झालेले आहेत. आणि म्हणून गौतम अदानीच्या संरक्षणासाठी त्याचे शेअर्स विकत घेऊन मार्केटवरती ठेवणारे हे आपलं सरकार, या आपल्या वित्तीय संस्था, जेव्हा अदानी हाजीर हो, गौतम अदानी, सागर अदानी हाजीर हो, ईमेल आल्यानंतर आता लोकांचा अविश्वास निर्माण होतोय आणि मार्केटमध्ये प्रचंड म्हणजे जवळजवळ 12 लाख कोटीचा चुराडा झालेला आहे. आपली मराठी माध्यमं, इंग्रजी माध्यमं मोजक्या बातम्या, सरकारी बातम्या देणारी आहेत. काय करावं त्याचं. माध्यमं ही सरकारची तळी उचलून देत असल्यामुळे जगात घडलेलं वास्तव काही लपत नाही, सत्य काही लपत नाही. आता गौतम अदानी ज्याची श्रीमंती गेल्या 11 वर्षात या देशाच्या सार्वजनिक क्षेत्रातले पब्लिक ऍसेट्स, मग ते हवा असेल, पाणी असेल, जमीन असेल, टेलिकॉम असेल, कोळसा असेल, तेल असेल, सर्व निसर्ग संपन्न भारतामधल्या अनेक राज्यांमध्ये जमिनी खाली आणि जमिनीच्या वरती जी काही सरकारची म्हणजे जनतेची संपत्ती आहे याच्यावरती कब्जा केल्यानंतर ती जी पब्लिक असेट्स आहेत ती गव्हर्नमेंटकडून अदानीकडे ट्रान्सफर होतात. जसे अनेक बंदरं झाली ट्रान्सफर, अनेक एअरपोर्ट ट्रान्सफर झाली आणि बजेटमधून वारंवार हजारो लाखो कोटी रुपये काही मुठभर लोकांसाठी त्यात अदानीसाठीच खर्च होतात. ते अदानीच्या बापाच्या मालकीचे नाही आहेत, ते तुमचे माझे पैसे आहेत. प्रश्न हा आहे, आपले सगळ्यांचे पैसे या अर्थव्यवस्थेतले विविध मार्गाने बनलेलं बजेट आणि बजेटमधून निर्माण झालेल्या योजना त्या फक्त या अदानी नावाच्या माणसाकरता आणि त्याच्या कॉर्पोरेट कंपन्यांकरता जर ते बजेट खर्च होणार असेल आणि त्या अदानीला आता हातकड्या लागणार असतील अमेरिकेत जाऊन, कारण समन्सच इश्यू केलं नाही गेले 14 महिने. लॉ अँड जस्टिस डिपार्टमेंटच्या मंत्र्याला काय करायचं, आंतरराष्ट्रीय नियमच पाळत नाही आणि म्हणे लोकशाही आहे देशामध्ये. अशा ह्या अवस्थेमध्ये प्रश्न असा आहे की तुमच्या माझ्या बचतीचं, तुमच्या माझ्या गुंतवणुकी ज्या LIC, GIC किंवा बँकांमध्ये आहेत त्याचा अंतिमतः लिस्टेड कंपन्या ज्या आहेत मार्केटमध्ये त्या ठिकाणी आपल्या या सगळ्या आवडत्या जो उद्योगपती आहे नरेंद्र मोदींचा, हिंडनबर्गच्या वेळेस गौतम अदानी आणि मोदी यांचं नातं मोदानी मॉडेल हे स्पष्ट झाले. पण हे मोदानी मॉडेल भारतीय अर्थव्यवस्था रस्सा तळाला नेऊन ठेवते आणि म्हणून या गौतम अदानीबद्दल एवढी चर्चा करायची. या मुंबईमध्ये धारावी, JNPT, एअरपोर्ट, वाढवण आणि काय दिलं नाही त्या अदानीला. काळांतरामध्ये
लोकांना हे कळत नाही. आणि म्हणून मराठी भाषा, मराठी माणूस एवढंच नव्हे तर अख्खा महाराष्ट्र मोदींच्या ताब्यात नव्हे, अदानीच्या ताब्यात जातोय. आणि हे जर महाराष्ट्राच्या नागरिकांना, देशाच्या नागरिकांना कळत नसेल तर आता तरी कळून घ्या. MMRDA एरिया महाराष्ट्रापासून अलग करण्याची संपूर्ण कृती एका बाजूने फडणवीस सरकार पूर्ण करत असताना, अमित शहा आणि नरेंद्र मोदी पूर्ण करत असताना, हे लक्षात घ्या, जनतेची संपत्ती ट्रान्सफर होते अदानीकडे. तो स्वतःहून काहीही निर्माण करणारा माणूसच नाहीये. आणि अशा परिस्थितीत जर त्याला हातकड्या लागणार असतील तर गुंतवणूकदारांनी त्या कंपन्यांमध्ये भाबडेपणाने किंबहुना मूर्खपणाने जे गुंतवले ते आता 1,04,00,000 कोटी, 40 लाख कोटी, 1.4 लाख क्रोर्स एवढं मार्केट कॅपिटलेशन त्याचं मातीत गेलेलं आहे. एकूण 12 लाख कोटी गेल्या 3 दिवसात शेअर बाजार लुढकलेला आहे. आणि धडाधड ज्या भाबड्या लोकांनी पैसे गुंतवले त्याची माती होते आणि म्हणून घबराट पसरली आहेत. मग ह्याची माती झाली की सोन्याचा भाव वाढव, चांदीचा भाव वाढव, परत त्याचं पण खाली येणार. एकूण अर्थव्यवस्थेमध्ये गोळाबेरीज ही जी लबाडी आहे, लबाडी एक्सपोज होते आहे. हे मोदानी मॉडेल एक्सपोज होते. आणि म्हणून हा व्हिडिओ आहे की गौतम अदानीवरती एवढं सगळं ऑल एग्ज इन वन बास्केट टाकल्यानंतर आज त्याला हातकड्या पडतील. आणि मादुरोला जर उचलणं, व्हेनेझुएलाच्या अध्यक्षाला उचलणं जर ट्रम्प महाशयानं सोपं गेलं, जर ग्रीनलँड आणि कॅनडाला वाकवणं जर सोपं गेलं, आपलं 4 दिवसाचं वॉर थांबवण्याकरता भारतीय पंतप्रधानाला येस सर म्हणायला भाग पाडलं, हे जर 71 वेळा सांगितल्यानंतर जर अजूनही आपण काही ऍडजस्ट होत नाही आहोत, आपण अजून येस सरच म्हणतो, जी साहेबच म्हणतो, मान तुकवतो, सरेंडर होतो, अपमानित होतो. आणि त्या ठिकाणी युरोपमधले 10 छोटे छोटे देश उभे राहत आहेत लोकशाही वाचवण्याकरता, स्वतःचा छोटा छोटा प्रांत वाचवण्याकरता. आणि 142 कोटीची ताकदीची भारताची संख्या, आपलं प्रचंड आरमार आणि लष्कर आणि एअरफोर्स एवढे ताकदवर असताना आपण फक्त पाकिस्तान विरुद्ध गुरगुर करू शकतो. पण अमेरिकेला अरेला कार्य करणारे फक्त 2 देश आहेत, एक रशिया आणि दुसरा चीन. भारत सरेंडर होतोय. भारताची ताठ मानेने एकूणच 70-75 वर्षाची काँग्रेस पक्षाच्या कालखंडातली म्हणजे जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, लाल बहादूर शास्त्री आणि पुन्हा आपण बघू डॉक्टर मनमोहन सिंग यांनी भारताला फार वरच्या स्तरावरती नेऊन ठेवलं. अलिप्तवादी देश. आता कॅनडाचे पंतप्रधान कार्नी जे स्वतः अर्थतज्ञ आहेत, त्यांनी डावोसला जे भाषण केलं ते कॅनडाचे अध्यक्ष म्हणून केलं. अत्यंत गाजणारं भाषण आहे. नेहरूंनी जो अलिप्तवाद जगामध्ये आणला, अलिप्त देशाची ताकद उभी केली, ती भाषा आता कॅनडाचे पंतप्रधान करतायत. हे भारताचं महत्व आता मोदींनी भारताला इतकं खाली आणलेलं आहे. अशा वेळेस या गौतम अदानींना हातकड्या पडणं, या एका घटनेतून भारताला काय काय होऊ शकतं भारतामध्ये याची कल्पना करा. त्या ठिकाणी भारतीय बँकिंग व्यवस्थेमध्ये, फायनान्शियल सेक्टरमध्ये आपली जनतेची जी बचत आहे त्याची धुळदाण होणं, हे भारताची अर्थव्यवस्था खड्ड्यात घालणं आहे. आणि हे होऊ नये याकरता तमाम नागरिकांनी रस्त्यावरती उतरून गौतम अदानीला हातकड्या पडू देत, त्याचा दोष काय असतील ना त्याला सजा होणं आवश्यक आहे. कुठलाही आंतरराष्ट्रीय गुन्हेगार आतापर्यंत बचावलेला नाहीये. अबू सालेमला आपण पोर्तुगालवरून युरोपमध्ये पळून जाताना मुंबई बॉम्बस्फोटातला तो खतरनाक गुन्हेगार आज भारतातल्या जेलमध्ये सडतोय, जन्मठेपीची सजा भोगतोय. हे आपलं कर्तृत्व आहे की आपण बॉम्ब ब्लास्ट मधल्या 93च्या गुन्हेगाराला सुद्धा कोणालाच सोडलेलं नाही आणि सर्वांना आपण सजा दिली आहे. पण भारतातले जे आंतरराष्ट्रीय गुन्हेगार आहेत, अमेरिका कसं सोडू शकतं? अमेरिका हात धुवून, कानून के हात लंबे होते म्हणतायत ना, ते दिसतंय. त्यामुळे 14 महिने नोटीस सर्व केली नाही, समन्स सर्व केले नाहीत. ते समन्स ईमेलने सर्व करणं अमेरिकेने केलं आणि ती कोर्टाची ऑर्डर आहे. आणि आता जर गौतम अदानी हजर झाले नाही झाले तर काय झाले तर अटक होणार, निश्चितच होणार. म्हणून ते अमेरिकेच्या धर्तीवरती पाऊलच ठेवत नाहीत. ते ठेवत नाहीत, पंतप्रधान पण ठेवत नाहीत. पण पंतप्रधानांनी ठेवू नये असं नाहीये. ते देशाचे पंतप्रधान आहेत, त्यांनी गेलं पाहिजे, त्यांनी बोललं पाहिजे, भूमिका घेतली पाहिजे. कारण संपूर्ण भारत देश आज त्यांच्याकडे पंतप्रधान म्हणून बघतोय की ते काय करतायत आणि ते काहीच करत नाहीत. त्यामुळे सातत्याने एका अदानीला वाचवण्याकरता आपल्या देशाची नाचक्की होते. याचं भान त्यांनी नाही बाळगलं तर लोक बाळगतात
आणि म्हणून लोकांचा संताप अनावर होतोय. मरो दे तो गौतम अदानी, माझा देश मोठा आहे, कायद्यापेक्षा देश मोठा आहे. होय, पण जनता ही सार्वभौम आहे आणि आमच्या सार्वभौमतेला धक्का आज परकीय देश लावतायत. तेव्हा आपण सावधपणे आपल्या देशाची अर्थव्यवस्था वाचवली पाहिजे, आपलं सार्वभौमत्व वाचवलं पाहिजे. म्हणून गौतम अदानी हा केवळ एका व्यक्तीचा विषयीचा आत्ताचा व्हिडिओ नाहीये. आपल्या देशाची ताकद प्रचंड आहे, पण ती आपण एक्सरसाइज करत नाही आहोत. आपली संविधान सर्वात मोठं आहे, पण त्या संविधानाचे अधिकार लोकांना मिळत नाहीयेत, त्यांचे हक्क त्यांना मिळत नाहीयेत. मात्र अदानी आणि मोदी या देशाच्या संपत्तीची लूट करतायत. अशा वेळेस या लुटीच्या या दोन साथीदारांचं जे राजकारण आहे ते भारताला अत्यंत भोवणारं आहे आणि म्हणून भारत संकटात आहे. गौतम अदानी ही व्यक्ती संपूर्ण भारतीय अर्थव्यवस्थेला नाशाला कारणीभूत होत आहे आणि म्हणून त्याचे शेअर्स पडले, कोणाला दुःख वाटण्याचं कारण नाही. पण तुमची माझी संपत्ती ज्या बँकांमधून आहे त्या बँका कोसळतील, फायनान्शियल सेक्टर कोसळेल. कारण का नाही म्हटलं तरी 20 लाख कोटीचा मार्केट कॅपिटलायझेशन फक्त अदानीच्या कंपन्यात आहेत. 21 लाख कोटी मुकेश अंबानीचे आहेत. असे दोन मोठे लोक आज जर संकटात सापडले तर काय परिस्थिती ओढवेल. आणि मी हा जो फुगा फुगवलेला आहे शेअर मार्केटचा आणि सगळ्या संपत्ती जेव्हा अदानीकडे ट्रान्सफर झाली आहे त्यावेळेस अर्थव्यवस्थेत खूप वाईट परिणाम होऊ शकतात. आणि म्हणून आजचा व्हिडिओ ही फार मोठ्या संकटाची चाहूल लागलेली आहे. त्याकरता लोकांनी नीटपणे समजून घ्यावं. आपल्याकडे आत्ता कुठेतरी वर्तमानपत्रांनी पहिल्या पानावरती ही बातमी आजपासून द्यायला सुरुवात केलेली आहे की ईमेल पाठवलाय गौतम अदानी हाजीर हो. त्याचे काय काय परिणाम होतात हे मी तुमच्यापुढे मांडलं. मी इथेच थांबतो. आता मात्र रोजच तुमच्याशी या मुद्द्यांवरती बोलावं लागेल. तुम्ही 3 वेज मीडिया लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा हा व्हिडिओ. लोकांना अर्थभान फक्त मार्केटमध्ये किती पैसे गुंतवायचे किंवा काढायचे हे नाहीये, तर एकूण जागतिक पटलावरती आपण भारत म्हणून काय करावं याचं ज्ञान पण आणि आपलं अर्थकारण गडगडणार आहे का सावरणार आहे का कशा पद्धतीने चाललंय हे कळावं याकरता हा केलेला व्हिडिओ. धन्यवाद. इथेच थांबतो. पुन्हा भेटूया, सातत्याने भेटूया. नमस्कार.